आर-टी-ओ रजिस्ट्रेशन संदर्भात जिल्ह्याबाहेरील अथवा राज्याबाहेरील गाड्यांना टेम्पररी पासिंगचा नियम असतो. परंतु फक्त कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ट्रॅक्टर पासिंग ऑनलाईन नसल्यामुळे जिल्ह्यातीलच ट्रॅक्टर्सचे सी-आर-टी-एम करावे लागते व त्यानंतरच ट्रॅक्टरचे रजिस्ट्रेशन पूर्ण करावे लागते. याचा शेतकरी बांधवांना व ट्रॅक्टर डीलर्सना भरपूर त्रास सोसावा लागत आहे व अजूनही याचा त्रास सुरूच आहे. संपूर्ण भारतात तसेच संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये ट्रॅक्टर्सचे ऑनलाईन पासिंग सुरू होऊन 1 वर्ष झाले. ट्रॅक्टरचे रजिस्ट्रेशन थांबल्यामुळे 50 एच-पीच्या वरील ट्रॅक्टर्स 1 वर्ष झाले तरीही रजिस्ट्रेशन झालेले नाहीत. तसेच त्यांचे रजिस्ट्रेशन नंबर देखील पडलेले नाहीत. अशा शेकडो ट्रॅक्टर्स मालकांना याचा विनाकारण त्रास होत आहे. या आर-टी-ओ अधिकाऱ्यांच्या मनमानी धोरणामुळे कोल्हापुरातील ट्रॅक्टर्स खरेदी केलेल्या शेतकरी बांधवांना ट्रॅक्टर्स डीलर्सचे अतोनात हाल होत आहेत. याबाबत आज शिवसेना उपनेते संजय पवार, विजय देवणेंसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.